आणि हे दरवेळेला आपण बोलतो, पण एक गोष्ट विसरतो की बलाढ्य मोगल ज्या वेळेला चालून आले होते आणि माझ्या तुळजा भवानीचं सुद्धा पीठ करून टाकलं होतं, तेव्हा शिवरायाचे दैवत आपलं उभं राहिलं. त्या शिवरायाचे मावळे हे गोरगरीब शेतकरीच होते. गोरगरीब शेतकरीच होती. ताकद आज सुद्धा शेतकऱ्यांच्या मुंडक्यामध्ये आहे, तुम्ही विसरू नका. हे आता मागण्यांचे बोल 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 खूप झाले. मुळामध्ये काय होतं, आज मी विनायक दादा तुम्ही बोललात ना की मी इकडे पक्षाचं असं काही उंबरटे ठेवलेलं नाही, म्हणून राजूबाईला सुद्धा बोलतो. सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. हे असं काही नाही की महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा शेतकरी वेगळा, राजू शेट्टींचा वेगळा, यांचा वेगळा नाही. महाराष्ट्र हा महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांमध्ये फूट पाडणारे आम्ही कपाळ करायचे नाही, अजिबात नाही. शेतकरी माझा सगळं एक आहे. आणि जोपर्यंत शेतकरी हा शेतकरी म्हणून मतदान करत नाही, तोपर्यंत मी म्हणतो शेतकऱ्याला न्याय मिळणार नाही, अजिबात मिळणार नाही. आणि मग सरकार बदलल्यानंतर हे विषय आहे ते कसेच राहतात, आणखी पुढे वाढतात. प्रत्येकाची स्वप्न वेगळी असतात. आताचे मुख्यमंत्री आहेत त्यांचं स्वप्न आहे समृद्धी महामार्ग, आनंद आहे. समृद्धी कोणाला नको असते, पण समृद्धी करणं याचा अर्थ असा नाही की आहेत सुखाने असतील की नाही मला माहित नाही, पण थोडंसं समाधानाने जगत असतील, त्यांच्यावरती वरवंटा फिरून आमची समृद्धी येणार असेल ना, तर हा वरवंटा आम्ही सरकारवर फिरवल्याशिवाय राहणार नाही. या ना बोला तुम्ही, जसं मी आज बोलतोय. मी आता तुमचं भाषण समजायला संजयला सांगत होतो की खरं म्हणजे मला बोलावंच वाटत नाही, कारण सगळं दरवेळेला आम्ही बोलत होतो शेतकरी कर्जमुक्त झालाच पाहिजे, झाला पाहिजे, करणार कोण. मग काही जण सांगतात की शेतकऱ्याला कर्जमुक्त करणं हा एक म्हणजे काय तात्पुरता इलाज आहे असे, पण तो इलाज तरी करा ना, तात्पुरता तरी करा, बाकीचा इलाज तरी करा, तेव्हा करा. आणि जसजसं सरकार हे पुढे सरकतंय, एक 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 गोष्टी पुढे येतात. मी मुद्दामून हा एक लेख घेऊन आलो इकडे. मधल्या काळामध्ये रावसाहेब दानवेजी बोलले रडतायत साले. मला शेतकऱ्यांना एक सांगायचंय, खरं म्हणजे माझ्या तळपायच्या मस्तका दिले, तुमच्या दिले की नाही? रडतायत साले. आता यापुढे माझा शेतकरी रडणार नाही, तो रडवणार आणि सालेची सालपट घालणार. आता रडणारे शेतकरी महाराष्ट्रामध्ये दिसणार नाही. आणि मगाशी कुठे गेलं ठीक आहे, महाराष्ट्राची संस्कृती महाराष्ट्र होती. जो माझा महाराष्ट्र एवढा समर्थ आहे की जो देशाला सुद्धा नाही म्हटलं तरी पीक पाण्यामध्ये देशाला पोचू शकतो, त्या माझ्या महाराष्ट्रामध्ये आमच्या नशिबी आमच्या आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आस्ती घेऊन त्याच्या कर्जाचे यात्रा काढण्याचे दिवस आहे. आणि मग चीड इकडेच येते, सर्वे चालले. कसला सर्वे चाललाय की जर का आता मध्यावधी झाल्या तर आम्हाला मतं किती पडतील, असं मला तो भाजपचा सर्वे चाललेला आहे. कसला सर्वे घेत आहे, दिले ना तुम्हाला सगळं. आणखी जर का तुम्हाला पाहिजे असेल तर मी आज जाहीर करतो, शेतकऱ्यांचा खर्च माफ करा, तुम्ही मुक्त करा शेतकऱ्याला. मी माझे सगळे मंत्री बाहेर येतील आणि बाहेरून तुम्हाला पूर्ण मदत करतील. मी सरकार करून देणार नाही. नको मला सत्तेची एक सुद्धा कृती नको. तुम्हाला निवडणुका जर एवढ्यासाठी पाहिजे असेल की उरली सुरली सत्ता सुद्धा स्वतःला पाहिजे, मी आज तुम्हाला सत्ता देऊन टाकतो, निवडणुका कशाला घेता. पण माझा पक्ष किती मजबूत होईल. प्रत्येक मतदारसंघामध्ये 5,000ची फौज पाठवणार, 40,000ची फौज पाठवणार. आणि निवडणुका पुढच्या कशा जिंकतात, फक्त एकच गाडीवरचा दिवा विजला तरी डोक्यातला दिवा विजत नाही. यांच्या डोक्यातला दिवा जोपर्यंत तुम्ही विजवत नाही, ही दिवा जोपर्यंत तुम्ही नष्ट करत नाही, तोपर्यंत तुमच्या घराचा दिवा पेटणार नाही. शेतकऱ्यांनी पहिले लक्षात घ्यायला. माझा पक्ष किती मजबूत होईल, माझा पक्ष सत्य येणार की नाही, म्हणून तुम्ही सर्वे घेताय. शेतकरी का टाळू कोणते त्याचा पहिला सर्वे घ्या. आणि म्हणून मी आज ठरवलं की याच्या पुढे फक्त एकतर्फी मन की बात आम्ही ऐकणार नाही. माझ्या शेतकऱ्याला सुद्धा मन आहे आणि त्याचं सुद्धा मन बोलतं आहे. ते बोलतं करण्यासाठी आज शिवसेनेने आज हे अभियान सुरू केलेलं आहे. माझा शेतकरी आता बोलेल. तुम्ही काय बोलताय, तुम्ही बोलताय त्या शिव्याशी आपण ऐकत आलो. आता माझा शेतकरी, आणि याचा जरा जरी
भलं केलं ना तरी हा महाराष्ट्रातला शेतकरी आहे, हा तुम्हाला शिव्याशाप देणार नाही. दिलं तर तुम्हाला आशीर्वादच देईल. ही याची संस्कृती आणि याची एक परंपरा आहे. पण तुमचं ऐकलंच तुम्ही चालले. आज राजूंनी तुम्ही निघालेल्या देश यात्रा तुम्ही काढता आहात. दुसरे शेतकरी संपावरती निघालेले आहेत. तिसरे शेतकरी इकडे समृद्धी महामार्ग रद्द झालाच पाहिजे म्हणून त्या होत आहे. प्रत्येक गावामध्ये ज्या वेळेला आम्ही शिवसंपर्क मोहीम ही खरी फक्त शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसाठी, पण त्या निमित्ताने माझे पदाधिकारी जेव्हा गावागावात जाते शेतकरी समोरून भेट काय आणि समोरून येऊन त्यांच्या व्यथा सांगतायत. तूर डाळ, तूर तूर तूर, आम्ही फक्त सत्ता तूर, बाकी काय, आणि शेतकरी चिंता तूर, या दोनच तूरी आम्हाला माहिती. एका बाजूला सत्ता तूर झालेली आहे, सत्ता मिळाली तरी अजून सत्ता पाहिजे, पण शेतकऱ्याची चिंता दूर कोण करणार. आणि खरं म्हणजे या लेखामध्ये जे लिहिलेलं आहे की सप्टेंबरमध्ये अरविंद सुब्रमण्य म्हणून कोणतरी काय होते मला माहिती नाही, त्यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारने एक कमिटी केली होती, केंद्र सरकार, आणि त्या कमिटीने अहवाल दिला की या वेळेला तुरीचं पीक हे बंपर येण्याची शक्यता आहे. केंद्राने आणि राज्याने युद्ध पातळीवरची तयारी केली पाहिजे, युद्ध पातळीवरची तयारी केली पाहिजे. तुरीचं पीक हे बंपर येणार आहे. आलं बंपर दिसतंय. आता मधल्या काळामध्ये जे काही झालं की शेतकऱ्यांना थेट आणि बाजारपेठ निर्माण करून देणार, गावागावामध्ये नव्हे शहरामध्ये सुद्धा मधले सगळे आडते, मधले व्यापारी, मधले दलाल हे बाजूला करून शेतकरी थेट त्याचा शेतमाल घेऊन हा शहरामध्ये झाले. मोठे मोठे समारंभ झाले. मग तुमचे सदाभाऊ सुद्धा तिकडे जाऊन बसले, त्यांनी ते सगळं उद्घाटन केली. हे सगळं झाल्यानंतर का माझ्या शेतकऱ्याला रस्त्यावरती कांदा उतरवला जातो, का माझ्या शेतकऱ्याला रस्त्यावरती तूर जाळावी लागते. ज्या रस्त्याने तो मुंबईमध्ये येऊ शकतो त्याच रस्त्यावरती त्याला हे का करावं लागते. याचं कारण नुसतं कारण विधायचं तुम्ही म्हणालात तसं की एक कारण नाहीये, 10 तोंड नाहीये, हल्लीचा मॉडर्न रावण त्याला सहस्त्र तोंड आहे. आणि म्हणून आपल्याला त्याच्या भेटीचा वेतून एकाच रावणाला खाली आला, तोंड आणखी वाढत चालली. शेतकऱ्याच्या हातामध्ये काय मिळेल, कधी मिळेल, त्याच्या आधी पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढलेले आहेत. माझं ज्ञान हे अत्यंत माफक आहे, मोजकं आहे. मला तुम्ही सांगा, ज्या शेतकऱ्यांनी तूर घेतली असेल, कांदा घेतला असेल, आणखी काय काही पिकं घेतली असेल, आणि या मधल्या काळामध्ये जर का ह्या पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढले, त्याचा वाहतुकीचा खर्च वाढल्यानंतर त्याला जो अपेक्षित भाव आहे तो मिळणार आहे का? त्याला नाही मिळणार. मग त्याचं उत्पन्न जे आहे ते त्याचा भाव तसाच राहणार. तो वाढल्यानंतर महागाई वाढते, पण महागाई वाढवायला शेतकरी कारणीभूत नाही, सरकारची ही दळबदी धोरणे आहेत ती कारणीभूत आहे, आणि ती आमच्या शेतकऱ्याच्या मुळावरती येत आहे. तरी हा विचार केला की पेट्रोलचा भाव वाढला, डिझेलचा भाव वाढला, म्हणजे शेतकऱ्याला जे काय मिळते ते पण आता झालं. तुम्हाला पेट्रोलचे पैसे मिळतील, पण शेतकऱ्याला तुरीचा भाव कोण मिळाला. आणि मग तूर खरेदी सुरू करा म्हटल्यानंतर शेवटचा दाणा असेपर्यंत आम्ही तूर खरेदी करू, केंद्र उघडली जातील म्हणून मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं. खरेदी केंद्र उघडली नाही उघडली मला कल्पना नाही, पण ती खरेदी केंद्र उघडली आणि त्याच वेळेला ते बोलले की आम्ही शेतकऱ्याकडनं तूर घेऊ, व्यापाऱ्याकडनं घेणार. मग त्याच्यानंतर आणखी ते बोलले की आता आम्ही सॅटेलाइट मॅपिंग करणार. बरोबर ना, की बाबा प्रत्येकाची शेती किती आहे, त्या शेतीमध्ये खरंच एवढं पीक येऊ शकतं का, त्या शेतीचं मॅपिंग आणि त्यांनी आणलेली तूर याचं ताळतंत्र जमताय का, हे सगळं आम्ही बघू. आणि त्याच्यामध्ये आमच्या असं लक्षात आलेलं आहे की तूर खरेदीमध्ये घोटाळा झालेला आहे. माझा शेतकरी हा घोटाळेला आयात केली कोणी, तूर शेतकऱ्यांनी केली, आयात केली का तुम्ही आयात केलेली आहे. पण मी म्हणतो जर का घोटाळा शोधायचा असेल ना तर तुरीचं बंपर पीक येणार आहे सांगून सुद्धा ज्या कोणत्या सुपीक डोक्यातनं डाळ आयात करण्याची कल्पना काढलेली आहे त्या डोक्याचं पहिले ते मॅपिंग करा, आणि घोटाळा तिकडे झाल्या तुमची तूर आयात करण्यात, डाळ आयात करण्यामध्ये घोटाळा झालाय, त्या घोटाळाबाजांना तुम्ही शिक्षा करा.